हा. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. जय जय मूळपीठवासिनी पुंडलिकाच्या गोंधळा लागोनी भक्तवर्धे भवानी उभी अससी माये तू संत गोंधळी विचक्षण कंठी मिरविसी तुळशीभूषण तेची माळ सुलक्षण जगा माझी मिरविसी घाली ती तुझा प्रेम गोंधळ काम क्रोधाची देती बळ काम क्रोधाची देती बळ गीत संगीत सबळ गुण गाती माझे तुझे माय तुझे असो आईच्या गोंधळा प्रकरणी संतुष्ट होसी माय भवानी तरी या गोंधळा लागोनी तरी या ग्रंथ गोंधळी येऊनी साई होई जननी. मागली अध्याय रसाकथन गुणादी सकाळचे गेले नमन उपरी मच्छर जनन यथाविध करिले आता पुढे शरणार्थी बैसले आहे ते महाश्रुती त्यांची कामना भगवती पूर्ण करावी येई का तरी श्रुती सिंहालोकिनी कथन श्री दत्तदेव आणि उमारमन भागीरथी विपिना कारण पाहत चालले जैसे फलनिमित्त पक्षी फिरत राहती वृक्षोक्षी त्याची न्याय उभय पक्षी गमन करीते ती राहते सहज चालती विपिन वाटी तो मच्छर देखीला त्याने दृष्टी बाळातून पाळपोटी असती त्वचा उरल्या पै जटा पिंगड नखे जळमट कंठकारी पादांगुष्ट कार्पासम झाली दुष्ट त्वचा लिपिटली असतीसी सर्वांगी शिरा टळटळाट दिसती अवनी नामपाठ दोन्ही मात्र शब्द उठे चलन नयनाचे आयसे पाहून या तपोजेती विस्मय करते आपल्यापटी म्हणते आयसा कलीपटी तपी नेनो कोणीच अहो विश्वामित्र प्रकरणी दिसतो तपी हा मुकुटमणी तपार्थ कामना अंतकरणी कोण याते येऊ दिली मग दत्तास्मिन आदिनाथ मी स्थिरता राहतो मग येतं तुम्ही जाऊन या कामने ते विचार येते कवना आरती कैसा भाव कवना आरती कैसा भाव उचोबळा कामार नव तर लिप्सेचे समूळ उठावं काय तोही पळावा येऊन या त्या रात्रीनंदन शिवानंद सुतिक्त सुडाळ रत्न शिवनापुरी स्वीकारून त्यापाशी बांधला उभा राहून दृष्टी म्हणे महाराजाचा पोजिटी कवन कामना उदळी फुटी ते वर दवत राहते वरवा मिरवाय आयसे वरदाचे वागवट मच्छर शवन करता सगट नवरवा धरून प्रगट त्या लागे बोलतसे करणी शब्द पडता सुखास्थिती दृष्टी काढण्यावरती पाहता झाला दत्ताप्रती महाराज गीतो भ्र संकेत करून नमन भ्र संकेते करून नमन दावित झाला निज नम्रपण जो की ईश्वर आराधना प्राप्तीला घेऊ दिला बोले महाराज कृपा सरिता तुम्ही कोण ते सांगावे आता 12 वर्षी काढणी लोटता मानवून आतळे दृष्टीस तरी तो चित्त सदैव भवानी प्रत्यक्ष झाली मम प्रारब्ध धरणी तरी प्रसादन का अभृत्यस्थानी स्थापने जाई महाराजा आयसे त्याचे वागोत्र ऐकून तोषला अनुसया कुमार म्हणे बारे नामोच्चार दत्त ऐसे मजमंती जो व्याघ्रपदी ऋषीजन आत्री ऐसे नाम त्याचा सूत मी दासोत्तम महिला गेरा दिलो तरी असो अशी गोष्टी कोण कामना तुझ्या पोटी उदिली जे तपोजटी शब्द संपुटी मिरवी का येरू म्हणे वरदोस्तू कामना तरी एक भगवंतू ऐसे वददा झाला ती तू पदावर लोटला जैसे सासुऱ्या बाळा असता अवचट दृष्टी पडी माता आंबवडणी धरून येता ग्रीवे मिठी घाली तसे
किंवा उचट वचात भेटता गाय मग प्रेमे लोटी चित्त सदैव तेने परी मच्छिद्र मोहे पदार लोटला तो द्वादशोषे तपाचे श्रम तो आजी फळले मागुनी उत्तम साडून सकळ आपला नेम पदावरी लोटला तो परी तप क्षमाचा बोधक्लेश हृदय गहिरले दुःखलेश नेत्रीचे जरी विशेष पदावरी लोटले तेने झाले पादशालन पुढती बोले करी रुदन हे महाराजा तू भगवान मै माझी मिरविशी रुद्र विष्णुविरीचे सदय तीव्ररूप ध्येयमय ऐसे असून सर्वमय साक्षी मयाशी तरी येऊन्या सर्वज्ञ मूर्ती असून माझा विसर चित्ती पडला असे की मर्त अर्थी अपराधा गळे सेवण्या ऐसे म्हणून वारंवार ग्लानित करी नमस्कार क्लेश नगेची चक्षुद्वार सरिता लोटवी तुझ्या अत्यंत शांत दाता म्हणे बारे न करी चिंता प्रारब्ध मंदिरात चळाची सरिता ओगो तिला आत्ताची मग वरद असते सर्वशून्यमुळी करणी ओपित मंत्रावळी तेने अज्ञान दशकाजळी पेटून गेली तत्काळ जैसे महात्म्य भारती उदयदृष्टी करिता गवस्ती अंधकारची व्याप्ती पेटून जाय तत्काळ ते विदत्त वरद घन ओळता गेले सकळ अज्ञान मग चराचर सकळ जीवन जैसे हे लावले दृष्टीस ना आठवे काय दुजे पण ऐक्य झाले ब्रह्मसनात्र तैसे धी सरिता जीवना संबंधिसे ऐशी झाल्या जीवन समदृष्टी आत्रेद्रच झाला पोटी म्हणे बारे योगी दुर्जटी इंद्रार कोठे तो सांग एरो म्हणे ताता ईश्वर वाचो नसे वार्ता जळी स्थळी काष्टी मही परता ईश्वर नादे सरोसी ऐसे ऐकून एक वागुत्तर गिरवा तुकावी अत्रिकुमार मग सदिचय धरुणीकरण चालता झाला महाराज सहज चाले नेटी आरे आदिनाथ प्रेमदृष्टी मच्छिंद्र मूर्ध कमळ धाटी पदार तसे शिळे पाहुणे मंददेही म्हणे हा पूर्वी नारायण कवी मग प्रेम सरितेच्या लोट प्रवाही धरला हृदय तत्काळ मग त्रिवर्ग येऊन येते असताना दत्तास म्हणे पंचमूर्धनी या शिष्यते अभ्यासून सुखसिद्धी मिरविका जे काय वेद कारणाचे निजसार ते सर्वोपकाराचे गुहागर सकसिद्धीचे अर्थ माहेर निवेदित तू महाराजा जारण मारण उच्चाटन शापादी निवारण शापादी निवारण शराधिपी अस्त्रादी निर्वहन मंत्रशक्ती त्यावर वरत्या जुजायचा कर्म विजय पाठ होती दैवती वरती भेट वंशवरद वाक्यपट मस्तकी स्थापून जातात वरून आदित्य सोमस्वामी भौमशक्रादी यमदमी शिवशक्ती कामतरणी वर देऊन या उठविले विष्णुविरीचे कृताकृती वरदविजय देऊन शक्ती ते मंत्रास्त्र अपारगती हृदया माझी हे लावला असो सविधेचा मंदिराच्या उभारून अति बाळ क्षणमात्रे वेचून केला सबळ ही सिद्ध तरणी की जीवता नागबकादी वातास्त्र नगादी व महावज्र पावक जल्दी अस्त्र पवित्र सांगोपांग तो झाला ऐसे सांगून या सांगोपांग आता झाला योग मार्ग परी सांप्रदाय योग कानफाडी मिरला पुढील वैश्य जाणीने संप्रदाय केला निर्माण षडरूप योगी दर्शन कानफाडी मिरले नातायचे देऊन नाम शिंगी शैली देऊन भूषण
आयशे परिकारण प्रमाणात निर्भय केला. या परी तो मच्छिनात नमुन्या निघाला. दिगांत मयवती नाना तीर्थ शोध करीत चालला. तो भ्रमण करिता सप्तशृंगी हिता झाला. महायोगी अंबिका वंदुनी मनोमार्गी सप्रेम स्थिती गोरविली करीत वैखरी अंबास्तवन. तो आला कल्पले म्हण की काहीतरी कवित साधन लोका माझे मिरवावे. कवित तरी करावे ऐसे की उपयोगी पडे सर्व जगास. मग योजना शाबरी विद्येस मना माझी ठसविले. यापरी अनेक कल्पना करते की शाबरी विद्ये करावे कवित्व परी वरद गुंती वंश दैवत केविते रीती होतील. मग आंबेपाशी अनुष्ठान करीत झाला सप्तदिन. वेद बीजाचे अभिषेचन आंबे लागे करीत. तेने जागृत महर्षी मर्दिनी उन्या बोले त्या लागुनी. बारे कवन कामना म्हणे वेली ते मज सांग. एरू म्हणे ओ जननी शाबरी विद्येचे कवित कामनी. वेदक परिवारा लागुनी उपाय काय मज ग. यापुढे बोले चंडिका भवानी पूर्णता पावशी सकाळ कामनी. मग त्या सिद्धीची हात धरून पारदंड परितोय पैनेला. मग ते नागृष चित्य थोर तरुण हे तो सिद्धीचे माहेर. दुष्य केले पर महातरुणा जसे तेथे करून बीजे हवन. मग तुरु केला दुष्यमन. तो कनकवर्ण दे दिप्यवन निज दृष्टी देखिला. त्या तरुच्या शाकोपाती नाना दैवते विराजित्या. मग नामाविधाने सकळ भगवती देवताची सांगित्या. ती देवतेचे धुरंधर वावनवीर मूर्तिमदासी अवतारवर. नरसी कालिका महिषासुर मम्म ज्योतिंग वीरभद्र. वेताळ मारुती अयोध्याधीश श्रीकोदंड पाणी रामेश. सूर्यनामे ते द्वादश मूर्तिमंत नांदतसे. यापरी जलदेवता असती नव. कुमारी गंधा नंदा नाव. विमळा मंगळा ज्ञान प्राप्ती व लक्ष्मीमानी विख्याता. यापरी चामुंडा रंडा मुकुंडा महालंडा. अप्सरा जोगनी शतवितंडा तरुभागी विराजिला. काळव्याळ वीरभैरव भस्मकेते सिद्ध भैरव. हृदय ईश्वरी गण भैरव अष्टवरती असती. यापरी शस्त्र अस्त्र यामिनी दधी धुमी कुचित भामिनी. सात्वी ज्वाळा शुभाणा वृक्षावृत्ती असती. यापरी शंकिनी डंकिनी यक्षिणी त्या समुच्चय असती 12 जणी. अष्टसिद्धी महाप्रकरणी वृक्षावर विराजिला. प्राप्ती प्राकाम आणि महागधिमा. ईश्वरती वैशित्व प्रतिमा महिमा एवं अष्टसिद्धी नामा तारवर विराजिला. अष्टधी समेत 52 सकळ दैवत तया तरुच्या शाखा व्यक्त करून घेत बैसले. ऐशी दृष्टी पाहिले सर्वही. तीही पातीने बोलती काही. रमका करी काही निवेदोनी नाथा ते. बारे ऋषीमुख परतस्थानी. ब्रह्मगिरी निकट वासनी. अंजन पर्वततायशी म्हणी. नदी काचित आहे बा. दक्षिण व सरिता जात ती काठी. महाकाळी दैवत त्या स्थाण्यास ती जाणते भगवती ते नमावे. तेथून पुढे दक्षिणपंथी सरिता पात्रे जावे निघुती. परिभात येते श्वेतकुंडी असती. तोय भरित महाराजा तरी शुक्लवेल कळून हाती. एक सोळा कुंडाप्रती. 80 कुंडे 100 हस्ती पदा सम आहेत. तरी तितुके पूजन कोरडे केले. सकळ वेली सरल्या परत पावली. पातयावती वल्ली सकळ कुंडा माजारी. ज्या कुंडात सजीव वेल दृष्टिगोचर बा होईल. त्या कुंडीचा स्नान वहिले. करून जीवन प्राशिजे. ते जीवन प्राशिदा निश्चित मूर्छा येईल एक मुहूर्त. तै 12 नामी जापय आदित्य. मूर्छे माझी सज्जता पाय. मग प्रत्यक्ष वेळेस तमांतक मोळी घ्यावा. तो असतं का पुढे काच कुपिका भरून उदक.
येथे आहे महाराजा. 12 नामी करून सिंचनी तरुण म्हणाव न्यावा त्या जीवनी त्या देवी प्रसन्न वरदान तू ते देतील बा. तरी एक वेळा न घडे खेपा घालाव्या शन्मास एक दैवत एक खेपेस प्रसन्न होईल महाराजा. आईशी सांगून माय भगवती गेली आपल्या स्थानाप्रती. विरूपाला अंजन पर्वती श्रीजापदी ओघाते काळी महाकाळी देवतास नमुने निघाला कानानात. करी कवळून या शुक्लवेलीस कुंडा माझी शोधत असे. असो एक शतकुंडे पाहून तितक्याच शुक्लवेल स्थापून पुन्हा पाय परतून सकल कुंडा माजारी. तो आदित्यामे कुंडी तीव्र ते वेल पाय साचोकार. तो दृष्टी पडले पल्लवाकार. स्नान तेथे सारले. स्नान झाले उदकपान होताची व्यापली अतिमूर्छेने. द्वादश नवे मंत्र साधन सोडले न्यायतायाने. परिमूर्छा ओढवली अतितुंबळ शरीर झाले अतिविकळ. स्वेद नेत्रे गेले अनिळ. देह सांडणे तयाचा. ब्रह्मांडातुनी अंतर्ज्योती ती वेधूला पायांती. तरी आदित्याने जाणत होती जपा लागेल ते करीत. जैसे जागृती घडून येत ती स्वप्नी जीव भोगीत. त्याची न्याय उरला हेत. जीव जपी हरका तो ऐसे संकट पडता थोर. खाली उतारा प्रभाकर कृपा सुरक्षिणाने कर. सावध गेला माझा मग कामनेत पुसून हेत. मस्ती ठेविला वरदास्त म्हणे बारी युजली अर्थ सिद्धी पावसीने तू. ऐसे बोलीने आदित्य केला त्याने काच कुपिका भरून वाहिल्या. पुन्हा बाळाला येऊन मी अशक्त. आदित्यने मी करू सिंचन आदित्य तेथे झाला प्रसन्न. एरी म्हणे काय कामना निवेदावे मज आता. एर म्हणे कळतो करीन त्यासाय तो ये होऊन मध्यविद्या तो ता नामाने फळासे महाराजा. अवश्य म्हणून तमभंजन म्हणजे अंधकार नष्ट करणारा. तमभंजन मंत्रविद्या सध्या करून बांधला गेला. जलोचन मंत्रशक्ती कार्यार्थ. ऐसे सप्तमास एरझारा करून देवतासी करून घेते प्रसन्न. मग साबरीचे ग्रंथ निर्मून बंगाल दिशीचा चालता झाला. असो ऐशा गोरुशकता वदला आहे किमया ग्रंथ. तिथे किमयाची स्थाने सर्वता सांगितली आहे त्याची जी. प्रथम अवघड करणे ते मानवातने घडून त्या अवतारी असती परिपूर्ण म्हणणे घडले त्याची. परी सांगाय कारण स्वमुखी गोरक्ष वदला आहे कथन. त्या ग्रंथाचे आश्रम पाहून नवही योगी वर्णिली ग्रंथी. त्रिशोते त्या ग्रंथा दोष न ठेवा सर्वता. संशय आल्या की किम्या गीर ग्रंथा विलोकावे विचक्षणी. मुळावेळे काही कथन येत नाही जी घडून म्हणून सकळ संशय सांडून ग्रंथ श्रवणी स्वीकारावा. यापरी बळेची चाळून दोष निंदोनीय जोका मुडीले हरुष. विकल्प मृती मिरविता जगास पावायला वंश बुडितो. आणिक वाणी जाईल झडून नरकी पचेले सप्त जन्म. आणि जन्मोजमी शरीर करून शेरोग भोगिले तो. असो आता तीर्थ उद्देशी मच्छिंद्र गेला बंगाल देशी. तिथे फिरत तिथाशी हेळा समुद्री पाडला. ते दिशी चंद्रगिरी ग्राम. तिथे नरसिंहाचा झाला जन्म. सुराज पिता विप्रोत्तम कृती देवी कुशी झाला तो. असो तिथे जाऊन नाथ सहज जिवशी हिंडता गावात. तो तिथे भविष्य उत्तर कथेत काय वर्ते ते ऐका. त्या गाई गोड ब्राह्मण स्वरूपोदयाळ नाम त्या नाम. वशिष्ठ गोत्री आचार्यनेम सकळ धर्म पाळितो. आधी तपन याजन
स्नान संध्या माझी निपुण, त्याची कांता गुणोत्तम, सर्वस्त्री मिरवत असे. सदा सुशील लावणे खाणी, ती नक्षत्र पातिनी विराजे मांडणी, वाटे काम इच्छा करून धरुणी मनी, तेथे येऊन बैसला. की स्वर्गीय मेघाचे मंडळ पायी, तिथून चपळा उदय येही, की अर्क येऊन या गृही गोसावी, तिची भिक्षा मागत असे. जे अधर पवळ जे देडी, द्विज विराजिती वरती थाटी, जैसे रत्न नेहमी शेवटी, स्वतेची तकटी मिरवत असे. बाळ विशाळ सोंग या जन, कुंकुम रसे शोभले गहन, मुक्त नक्षत्र काबरी संगीन, चंद्र बिजोऱ्या विराजवी, नासिक सरळाकृती, ते शुक्तिका रत्न हेमगुप्ती, मुक्त निळे जैसे गबस्ती, नासिक पात्री हिरविराजवे, कर्णबिंदी वलयांकृत हेमगुटी ढाळ देती, रत्न ताटकी नक्षत्र पात्रे, करू वश्यती पातले, आसो ऐशा शृंगारखानी, सकळ दंपती नटली कामिनी, रूपवंती सकळ गुणी जगा मजविते. परी उधरी नाही संतना परमा, तेने उचुमुळे योग काम, नावडे धंदा धामाश्रम, सदा वियोग बाळाचा, देवारे उपाय अनेक, करीते झाले मा काम नांदिक. परी अर्थ कोटे उदयदायक, स्वप्ना माझी आतळेना, नावडे आसन वसन गात्र, विकळ विरशी निराश पात्र, शून्यदामी चित्त पवित्र, नांदनुकी नांद जसे. प्रचंड ती हीन, जैसे दीपाविनी शून्य मसदन, की सकळा रपी दाराहन, परिनाशिक हिने मिळत असे. की वज्राव परी गिरे गोमट, परी वसतीच दिसे तळपट, तेथे पाता दानविन पिष्ट, काढती ऐशी वाटके. की तरुविन अरण्य कर्कश, की सरिताविन जैसे विरस, मग ते क्षणिक पशुमा पात्रास, भयंकर तरी वाटते. की शरीर चांगलपण, परिधाने वस्त्राने भूषण, परी चतुष्कंदी शवदर्शन, सुगम काही वाटेना, ते शरीर घराणाविना, आप्तवर्गते वाटेहीन, तेवी सर्व उपचार कांती लागून संसारी वाटते. आयशा असता भाव विस्थिती, गुही दर्शिली योगमूर्ती, नाथमच्छिंद्र अंगणापती, अलक्ष सवाल होत असे. तो त्या कांतीने पाहुणे त्या ते चरणी लोटली शोकसरीस भरिते, आणून तीव्र शीघ्र वस्त्र, आसनाते विराजील महाराज, आपण बैसून नाथानिकट, सांगती वियोग शोक बोललाट, हृदय भरुणी नेत्रपाट, क्लेशांबू मिरवले. म्हणे महाराजा नाथा, तुम्ही सर्व गुणी विद्येची जाणता, तरी मम हृदय शोक सरिता, नाश जळा वाटत आहे. म्हणे तरी या ते उपाय काही, सांगा म्हणून लागते पायी, पुन्हा स्पर्शिनीमुळे प्रवाही, कवन शब्दा वाढीत असे. पुढे ठेवून या पक्षानं, पुन्हा कवळी मोहचरण, आणि त्रिदानाची वृष्टी जीवन, पदमाहिती सिंचित असे. तेने मच्छिंद्र चित्त सरिते, मोह सराटे वापार भरते, शब्द तोय गो मिरवत, होते सुख सरितेशी. म्हणे हो साध्वी क्लेशवंत, किमर्थ कामनी चित्त, ते मज वद की चित्तार्थ, सका मुक्ती राहील की. आयशे शब्द वर्ग उमा, ऐकून बोले द्विज रामा म्हणजे ब्राह्मण पत्नी. द्विज रामा म्हणे माझे द्रुमा, संततीने वंशते, तेने वियोग खंदिरागारा, जगड करीतो अतितीव्र, तेने व चित्त शरीर, दाह पाय महाराजा, आयशे क्लेची चित्त शक्ती, कादानवसे धैर्य पाठी, दुःख गोंधळी शोकपाती, दुःख गोंधळी शोकपाती, नित्य करी कोळून या. तरी हा शोकवड नावळ,
जाळू पाय धैर्य जळ त्या ते स्वामिनी होऊन अर्धाळ शोकारगिरी विजवावे ऐसे वदताळ वाघ भगवती प्रेमे उद्याला नाथचित्ती मग आदित्यनाम मंत्र विभती महाशक्ती निर्मित असे नाथ करी भस्म शिवटी तेने वीर्य करी रहाटे मग ते भस्म तपोजेटी ती आहे ती उपतीचे म्हणे माय ओ शुभानना हे भस्म शिवटी करी कोळणी घेई शिवी आपल्या सैनी निशी माझी जनीने म्हणशील भस्म नव्हे पूर्ण गबसती जो हरिनारायण उदयाची कीर्ती प्रभा मिरवणे त्रिजगती मोक्ष माणूसा मिरवेल तरी तू सहसा हळवटपणी कामना न करी भस्मासनी म्याही पुढील भविष्य जाणूनी सिद्ध वाणी वदविली या भस्माची प्रतापस्थिती तर उदरी होईल जोच होत त्या अनुग्रह देवने स्वतः करीन सरस ब्रह्मांडी मग तो स्वतः न म्हणे माय सकळ सिद्धीचा होय राय जैशी सुख खरगी नक्षत्रमय शशीनाथ मिरवेल मग तो न माय ब्रह्मांड बरी कीर्तिरश्मीचे तेज विवरी आणि वंद्य होईल चराचरी मानव दानव देवादिका तरी माय संशयने धरिता माय भक्षी भस्म सांडून चित्ता ऐसे सांगणे सकळ वार्ता नाथ उठून तिथू या उपरी बोले शुभाने ही महाराजा योगदामी तुम्ही केव्हा याला पुरतुनी सुता अनुग्रह बोपाया नाथ ऐकूनही बोले तिथे म्हणे ऐको सद्गुण भरित सरिते पुन्हा येऊन देई उपदेशाते द्वादश वर्षा उपरांती ऐसे उदय शब्द सुधाळ निघता झाला सिद्धपाळ तृतीय नाना स्थळ महिला गे नंदित असे इकडे भस्मशोटी सदृढ बांधून ठेवली गाठी परी हरुष्ण रायपोटी उचलून दाटलेशी मग ती सवेची रितबिनी जवणी बैसे शेजारसदनी तिथे 7-5 वज्रवाहिनी येऊन त्या स्थानी बसला तो त्या जागेत शब्द राहटी सहज बोलती प्रपंच गोष्टी त्याती जाया हर्षपोटी कथा सांगितली आपली म्हणे माय कवचन चित्ती जशी न झाली संतती विन परी आज आला सर्वात गणून तो सोनपोटी स्वीकारा एका अकस्मात माझ्या सदनी बोळाला कान फाडून कानफाडी केवळ तरणी माती दिसून आला तो मग मी त्याशी सौने मुक्ती प्रसन्न केली चित्त भगवती मग प्रसाद पुणे माझ्या ती गमन करिता झाला तो तरी तो प्रसाद भस्मची माते दिली पुत्र पुष्टी परी सांगून गेला सोयपोटी भक्षण करी शयनात तरी माव सांगा नीती तिने वाढले काय संतती येणे ऐकून न मानती एरी ऐकून न मानती तिने काय होईल गे आगे ऐसे सोंगे मैवरती किती एकटक भो असती नाना वट टाळे करून दावती जग भोधुनी जनिनी आणि दुसरा यात अर्थ आहे कानपडे कवटाळे व्यक्त नाना परिचय विद्या बहुत त्यापेक्षा तो काय हो सांगू शुभगात्री कानपडे कृत्रिम मंत्री जाया पाहुणे शुभगात्री करती कुत्री मंत्रणे मग तिचे सवय घेऊन हिंडती वस्ती क्षेत्र मेंदणी रात्री माझी कांता करुणी सुक्षिणी भोगी तिथे तर आता दिवसा कुत्री रात्री जाया करती त्याची जाण माया तू कोणी कुडून प्रमात या पडली आयचे जनीने परिया माझी दिसते ओखट तू शुभाने जाया ते बरोबरट पदरी बांधून घेतले कपट यात बरवे दिसना ऐसे बोलती होती भव्य अग्राची झाली बसती मग ती परमड्डी विटूनी चित्ती सदना माझी आलीशी मग कवळीने वसवशेवटी येती झाली गोरट्यापाशी तेरे गोरोज केराशी मिरविले करडा त्या माझी भस्मचोटी सांडिती झाली ती गोरटी त्या माझी हरिजेटी संचार करी महाराजा जो नवनारायण कीर्तिजोज प्रत्यक्ष विष्णू तेजमंज हरी ऐसे नाम झाजे कीर्ती रत्न माजरे असो ऐशा अदैवराटी करुणी झाली गोरटी सनी येऊन्या प्रपंच दिड्डी सदा सर्वदा मिळते असं ऐशी कथा अवसर पुढे निवेदू कंत सादर तरी शिरोदक सार
पुढे जयदेव स्वीकारे. भक्तिसार हा ग्रंथ कथार्थ ग्रंथ शुक्तिकावर रत्नमुक्त तुम्हा श्रोत्यांचे कर्ण विग्रवेत भूषणाते शृंगारो हो. या निंदक कळ दुर्जन असो त्यांची काळजी पान. त्याची निंदेचे वचन ऐकून सोडवू नका शिरोधका. धुंडी सुतो मालुचे वचन नरहरी वधे मग जगसुगम भावार्थ कोणी गुंफुन माळ स्वीकारी श्रोत्यांची स्वस्थिती भक्तिसारक समस्त गोरक्षमा सदा परिचित भाविष्यत. द्वितीय अध्याय गोडा 177 अध्याय 2 ओव्या 177. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभोतु श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार द्वितीय अध्याय समाप्त.